मुंबईतील उपोषणानंतर अंतरवालीमध्ये पोहोचल्यानंतर मनोज जरांगेंचं भव्य स्वागत। मराठे लढले आणि जिंकले, जरांगेंचे उद्गार। मराठ्यांनी लावून धरलं म्हणून शेवटपर्यंत टिकलो, आरक्षणाचं श्रेय गरीब मराठ्यांचं, दुसऱ्या कुणाचं नाही। मराठ्यांनी 96% लढाई जिंकलीये, 4% काहीच नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षण जीआर विरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार। याच आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार। सरकारकडून भुजबळांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती। 17 सप्टेंबर आधी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी। येवल्याचा ऐकून काही बदल केल्यास आम्हीही चॅलेंज करू, जरांगेंचा इशारा। जरांगेंच्या बॅनरवर शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंचा फोटो दिसत नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर निशाणा। सरकारचा नवा जीआर म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी मृत्यू घंटा, हाकेंची सरकारवर टीका। हाकेंनी मराठा समाजावर मुक्ताफळं उधळणं बंद करावीत, राधाकृष्ण विखे पाटलांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणा। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची विखेंची ग्वाही। विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत बोलावली सर्व ओबीसी नेत्यांची बैठक। मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसींचं नुकसान, वडेट्टीवारांचा आरोप। पात्र शब्दामुळे सरसकट मराठा ओबीसीत येणार, वडेट्टीवारांचा दावा। ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक। ओबीसी कल्याण विभाग मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत अध्यक्षतेखाली होणार बैठक। ओबीसींच्या साखळी उपोषणावेळी सावेंनी दिलं होतं बैठकीचं आश्वासन। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या 27 जणांच्या कुटुंबांना सरकारची मदत। संबंधित कुटुंबांना प्रत्येकी 10 लाखांची मदत तात्काळ देण्याचे निर्देश। सरकारनं मदतीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 150, जास्तीत जास्त जागा लढण्याचा भाजपचा निर्धार। ठाकरेंचे काही माजी नगरसेवकही गळाला लावणार। आरोप सिद्ध करा, अन्यथा राजकीय संन्यास घ्या, चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांना थेट आव्हान। तर मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही, रोहित पवारांचं प्रत्युत्तर। अंजली दमानिया यांची अजित पवारांविरोधात कायदेशीर तक्रार। महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी तक्रार दाखल, तर अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची सामनातून मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा आज मेळावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। 3 माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता। परळीमध्ये पुन्हा आरोपी वाल्मिक कराडचा फोटो असलेले बॅनर झळकले। परळी पोलीस स्टेशन समोर लावलेल्या बॅनरवर कराडसह धनंजय मुंडेंचाही फोटो। पोलिसांनी इशारा दिल्यानंतरही लावले बॅनर। उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक, दिल्लीत हालचालींना वेग। इंडिया आघाडीच्या खासदारांची आज बैठक। बैठकीमध्ये खासदारांचे मॉक पोल घेण्यात येणार। लिंगायत समुदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका, वीरशैव लिंगायत अशी स्वतंत्र नोंद करा। कर्नाटकातील जातीय सर्वेक्षणाच्या निमित्तानं लिंगायत समाजाकडून नवी मागणी। बीड ते अहिल्यानगर बहुप्रतीक्षित रेल्वे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी सुरू होणार। 17 सप्टेंबरला बीडवासियांचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होणार। कोल्हापुरातील 201 मंडळांवर खटले दाखल होणार। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा। कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जवळपास 150हून अधिक मोबाईल लंपास। गर्दीत तब्बल 15 तोळ दागिन्यांवर डल्ला। भाविकांच्या 7 दुचाकी चोरी। कोल्हापुरात मद्यपी टोळक्याकडून खासगी बसवर दगडफेक। हॉर्न वाजवल्याच्या रागातून बस चालकावर चाकू हल्ला। कोल्हापूर गारगोटी मार्गावरील कळंबा इथली घटना।
घरातल्या एसीचा भयानक स्फोट, पती पत्नीसह चिमुकल्या मुलीचाही मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर. हरियाणाच्या फरीदाबाद ग्रीनफील्ड कॉलनीवर शोककळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पंजाबच्या दौऱ्यावर. पंजाबमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार. पंजाबमध्ये पुरामुळे 13,289 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार. पावसामुळे आतापर्यंत 366 लोकांचा मृत्यू, तर 41 लोक अजूनही बेपत्ता. आतापर्यंत 4,079 कोटी रुपयांचं मोठं नुकसान. सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका. आंदोलनामुळे काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू, इंटरनेट सेवाही बंद. फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह 26 प्लॅटफॉर्मवर बंदी.